दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात महत्त्वाची बैठक. अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बैठकीसाठी उपस्थित. ईव्हीएम विरोधात राज्यात आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक. इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून पडताळणीत एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार. ईव्हीएमबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी हीच आमची अपेक्षा. तर बैठकीमध्ये दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्राविषयी चर्चा झाली. राहुल कलाटेंची माहिती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये ईव्हीएममधील मतांची उमेदवार निहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवार निहाय स्लिप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होण्याची शक्यता. किमान 15 जागा मिळाव्या आणि आपसोबत आघाडी व्हावी अशी दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती. 3 दिवसीय विशेष अधिवेशन संपल्यानंतर सर्व आमदारांची धाकधूक वाढली. सगळ्यांचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे. तर मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सडकून टीका. 100 शकुनी मेल्यावरती पवार जन्माला आले. पडळकरांचं मार्कडवाडीत वक्तव्य. उंदरांचा सुळसुळाट झाला म्हणून पवार साहेबांना काही फरक नाही. असे घुशी, साप, उंदरं पळत असतात. उत्तम जानकरांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल म्हातेले यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा आरोग्यमंत्रीपद मिळावं यासाठी तुळजाभवानीची महाआरती. मतदारसंघातील 1500 लाडक्या बहिणींनी एकत्र येत महाआरती केली. मार्कडवाडीतील गावकऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला अडवण्याचा अधिकार सरकार किंवा पोलिसांना नाही. मग काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीतील मतदान थांबवण्याचा आदेश दिला का याचा खुलासा एकनाथ शिंदेंनी करावा. प्रकाश आंबेडकरांची मागणी. निवडून आलेले राजे नाहीत तर प्रतिनिधी आहेत. देशात नोकराला काढण्याचा अधिकार जनतेला आहे आणि नोकर निघत नसेल तर हिंसाचार करण्याचा अधिकारही जनतेला कायद्यानं दिलाय. वन नेशन वन इलेक्शनवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. यंदा गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साधेपणानं साजरा करण्याचा पंकजा मुंडे यांचा निर्णय. उद्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाणार. सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील. पंकजा मुंडेंची एक्सवर माहिती. भाजपचे कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज रिफायनरी समर्थकांची बैठक बोलावली. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडणार. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीही प्रयत्न केले जाणार. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन. तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती. बीडचा बिहार होतोय. सरपंचांची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक झाली पाहिजे. बजरंग सोनावणेंची मागणी. मस्साजोग येथील सरपंचाची हत्या आणि परळीतील तरुण व्यापाऱ्याच्या अपहरणाचा तपास यंत्रणेमार्फत व्हावा. तर यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. पंकजा मुंडेंची माहिती. बीडच्या केज शहरात कळंब रोडवरती बस पेटवली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करावी या मागणीसाठी आंदोलन. संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरण. पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल. बेस्ट बस चालकांवर बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का असा सवाल. कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकानं मद्यपान केलेलं नाही. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्पष्ट. पोलिसांच्या अहवालातही मद्यपानाचा उल्लेख नसल्याचा महाव्यवस्थापकांचा दावा.
कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीनं नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर. बेस्ट बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत द्या. काँग्रेस आमदार असलम शेख यांची मागणी. तर महापालिका प्रशासन आणि बेस्ट प्रशासनावर शेख यांची टीका. कुर्ला अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. आमदार ज्योती गायकवाड, अमीन पटेल आणि माजी मंत्री असलम शेख भाभा रुग्णालयात जखमींच्या भेटीला. मनोज जरांगेंनी संतोष देशमुख यांच्या घरी जात कुटुंबियांचं सांत्वन केलं. सरपंच देशमुख यांची हत्या झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करतील अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीची प्रसाद लाड यांना शिवीगाळ. या प्रकरणी गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये वंचितच्या उमेदवाराकडून स्वतःवर हल्ला. सहानुभूती मिळवण्यासाठी वंचितच्या दिलीप मस्केंचा स्वतःवर हल्ला. 18 नोव्हेंबरला दिलीप मस्केंनी गाडी फोडून बनाव केल्याचा तपासात उघड. माढा विधानसभेवरती विजय मिळवल्यानंतर आमदारकीची शपथ घेऊन अभिजित पाटील रायगडावर पोहोचले. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. दुर्गाडी किल्ल्याबाबत 48 वर्षांनी लागलेल्या निकालाचं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत. कोर्टाचे आभार मानत पेढे भरवत चव्हाण यांच्याकडून निकालाचं स्वागत. दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगावच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात. यात्रेनिमित्त लोहा कंधारचे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेतली. खंडोबारायाची आरतीही केली. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातील विशाल एंटरप्राइजेस कंपनीच्या औषधांचा वापर थांबवण्यात आलाय. बोगस औषधांच्या प्रकरणानंतर औषधांच्या पुरवठा टेंडरमधूनही या कंपनीला वगळण्यात आलंय. बनावट कंपन्यांकडून कोणतीही औषध खरेदी केलेली नाही. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती. जिल्हा रुग्णालयातील सगळी औषधं व्यवस्थित असल्याचीही माहिती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार. लवकरच भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल. महानगरपालिकेच्या शाळा आता 7 ऐवजी 8 वाजता भरणार. तर खासगी शाळा 8 ऐवजी 9 वाजता भरणार. महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय. अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे नंदुरबारमध्ये सोयाबीनच्या एकरी उत्पादनात घट. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे दर निम्म्यावर. शासकीय हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी. शेतकरी नाराज. येत्या शनिवारपासून बारामतीच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तर सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. दुसऱ्याच्या शेतीवरती पीक विमा काढून एका अज्ञात व्यक्तीकडून शेतकरी आणि विमा कंपनीची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिवूर परिसरातली घटना. महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमध्ये कांदा पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना तसंच कमी लागवड केलेली असतानाही जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर. जालन्यामध्ये पत्नीचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये चुकून पतीच्या खात्यात आले होते. विलास भुतेकर यांनी हे पैसे शासनाला परत केले. भिवंडी महापालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांकडून कारवाईचा बडगा. कामकाजात शिस्त आणण्याच्या उद्देशानं कायदेशीर कारवाई. ठाण्याच्या राबोडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. गहाळ झालेले 40 मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना परत केले. अलिबागमधल्या सोंढी गावाजवळ एक भरधाव BMW कार गॅरेजमध्ये शिरली. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मेकॅनिकसह 2 ग्राहकांना धडक. अपघातात 3 जण जखमी. कार चालक संदीप गायकवाडवर गुन्हा दाखल. इंदापूर तालुक्यातील डाळसमध्ये 10 ते 12 वाहनांचा अपघात. ट्रकच्या धडकेत 10 ते 12 वाहनं एकमेकांवर आदळली. ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. यवतमाळच्या आर्णी रोडवर कुशीनगराजवळ एका भरधाव कारनं भाजी विक्रेते आणि दुचाकीस्वारांना उडवलं. या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला भीषण आग. आगीमुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाक्याजवळ गोळीबार, कारमधून आलेल्या अज्ञात आरोपीकडून ट्रक चालकावर गोळीबार, ट्रक चालक जखमी. दक्षिण मुंबईतील खेतवाडीच्या पठ्ठे बापूराव मार्गावरील डायमंड हॉटेलला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. छत्रपती संभाजीनगरमधील देवगाव रंगारीच्या शुभम मढीकरला एमपीएससी परीक्षेत यश, हायर स्टेनोग्राफर, लोअर स्टेनोग्राफर आणि स्टेनो टायपिस्ट या तीनही पदावरती राज्यात शुभमची अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि प्रथम क्रमांकावर निवड. आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. 2019 मध्ये आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जासंदर्भात कोचर दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव होणार, पीएमएलए कोर्टाची लिलाव करण्यास परवानगी. बँकांची 6097 कोटींची फसवणूक केल्याचा चोक्सीवर आरोप. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज पदभार स्वीकारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मल्होत्रा यांना पुढील 3 वर्षांसाठी आरबीआयचं गव्हर्नर पद मिळणार. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था UNEPचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर. अयोध्येतील महाराष्ट्र भवनाचं कंत्राट मुंबईस्थित जेनेरिक इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला. 119 कोटी 50 लाख रुपयांचे कंत्राट. कंपनी 3 वर्षात 13 मजली महाराष्ट्र भवन उभारणार. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी. मनाली येथील हिडंबा मंदिर परिसरात बर्फवृष्टीमुळे बर्फाची चादर, पर्यटकांमध्ये उत्साह. श्रीनगरमध्ये हंगामातील सर्वात कमी तापमान उणे 5.4 अंश सेल्सिअस, तर सोनमार्ग येथे उणे 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. गुलबर्गमध्ये पारा उणे 9 अंश सेल्सिअसवर. जम्मू काश्मीरमध्ये शाळांना सुट्टी. उत्तराखंडच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये सोमवारी हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. यानंतर राज्य सरकारनं दोन्ही ठिकाणी सुरू असलेली विकासकामं थांबवली आहेत. केदारनाथमध्ये 2 फूट बर्फाची चादर. रशियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली. यावेळी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलसोव यांनीही बैठकीत भाग घेतला. पाकिस्तानातील इतिहासात पहिल्यांदाच पोलीस सेवेत रुजू होणारे राजेंद्र मेघावार हिंदू अधिकारी. राजेंद्र मेघावार हे सिंध प्रांतातील बदीन या ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित भागातील. त्यांनी यावर्षी नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. भारतानं सिरियातून 75 नागरिकांना बाहेर काढलं. उर्वरित भारतीयांना भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला. आधुनिक आयएनएस तुशील भारतीय नौदलात दाखल. रशियाच्या कॅलिनिनग्राडमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत भारताला आयएनएस तुशील देण्यात आली. रणबीर आणि आलिया यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राज कपूर यांच्या जन्मदिवसानिमित्त 13 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित राज कपूर फिल्म फेस्टिवल सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं. गायक सोनू निगम राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर भडकला. कार्यक्रम सुरू असताना भजनलाल शर्मा मधूनच उठून गेल्यानं सोनू निगमनं नाराजी व्यक्त केली. मधून उठून जायचं असल्यास कार्यक्रमाला येऊ नये असं वक्तव्य. सनी देओल नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटात दिसणार. रामायण चित्रपटाचा एक भाग असल्याचं सनी देओलनं स्पष्ट केलंय. मात्र तो कोणती भूमिका साकारणार हे अद्याप अस्पष्ट. रणबीर कपूर रामाची भूमिका साकारतो. अक्षय कुमारनं आपल्या नव्या भूत बंगला चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलंय. प्रियदर्शनद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट 2 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार. चित्रपटात अक्षय कुमार जादूगाराच्या भूमिकेत. अर्धावाटा या चित्रपटातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदाच एकत्र. हर्षद पाटील यांच्या सी वेव्ज निर्मिती संस्थेअंतर्गत राजू मेश्राम लिखित दिग्दर्शित अर्धावाटाचे मुंबई आणि आसपासच्या परिसरात चित्रीकरण सुरू. सुमुख चित्रनिर्मित अनामिका प्रकाशित उर्मिलायन या पौराणिक नाटकाचं 15 डिसेंबरला रंगभूमीवर पदार्पण. नाटकाचं लेखन दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र करत असून उर्मिलेच्या भूमिकेत निहारिका राजदत्त दिसणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.